या गणेशोत्सवाच्या काळात सध्या कोकणवासियांसाठी आधीचे दोन पर्याय म्हणजे रस्त्याचा आणि रेल्वेचा आणि त्यात विमान प्रवासही चिपी विमानतळामुळे जवळ आलाय की काय असं वाटायचं, मात्र तोही महाग झालाय। विमान तिकिटाचा भाव 16,000 रुपये प्रति व्यक्ती असा गेलेला आहे। मुंबई चिपी विमानाचं तिकीट 2,000 रुपये असल्यानं तेही आता महागलेलं आहे। गणेशोत्सवाच्या काळात कोकणातला हा विमान प्रवासही महाग झाला आहे। मुंबई चिपी विमानाचं तिकीट आता महागलेलं आहे। 5 सप्टेंबरला 16,000, 6 सप्टेंबर 8,000, 7 सप्टेंबर 8,000 अशा प्रकारे साधारण हे दर बघायला मिळत आहेत। 8 सप्टेंबर 6,000, 9 सप्टेंबर 6,000, 10 सप्टेंबर 6,000 गणपतीच्या आधीचे दिवस आहेत, त्याच्यात सर्वात महाग आहेत। त्यानंतर काही हजारांनी फरक पडतोय, मात्र तरी सुद्धा हे महागच आहेत। 11 सप्टेंबर, 12 आणि 13 सप्टेंबर सुमारे 4 ते 4,500। याशिवाय 14 ते 17 सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत रेट हे विमानाचे तिकीट दर कमी होत गेलेले आहेत। ते थेट 17 सप्टेंबरला 2,500 पर्यंत खाली येत आहेत। उमेश कांबळे आपले प्रतिनिधी अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, चिपी विमानतळ आलं होतं, आपल्या सगळ्या कोकणवासियांना वाटलं होतं की आता कोकणामध्ये चिपीपर्यंत जायचं आणि नंतर तिथून आपण इतर ठिकाणी जाऊ शकू, पण काय दर आहेत हे? 15, 16, 17,000 कसं परवडेल आपल्या सामान्य चाकरमान्याला? हो सर, पण आताच आपल्याला बातमी अशी आलेली आहे की विमानाचे दर जे वाढलेले आहेत आणि चाकरमान्यांचे हाल होत आहेत त्याच्यामुळे, आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे आणि रेल्वे फुल आहे त्याच्यामुळे हा सगळे दर वाढवले जाण्याची शक्यता असू शकते। कारण की गणेशोत्सवाच्या काळात हे सगळे तिकीट दर वाढवलेले आहेत। कोणत्याही वेबसाईटला गेला तर तुम्हाला हेच दर दिसतील। प्रसन्न सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। अशा प्रकारे कोकणातला विमान प्रवास महागलेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं, चाकरमान्यांचं मात्र विचित्र पद्धत झालेली आहे, विचित्र स्थिती झालेली आहे।